जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो। तर आता 29 ऑगस्टला ज्या आम्ही महिला बहिणी रणरागिण्या 29 ऑगस्टला मुंबईला येणार आहोत, ह्यांनी आम्ही सगळ्यांनी एक विचार केलाय बांधवांनो, की प्रत्येक जणीनं 5-5 किलो चटणी आपल्या सोबत ठेवायची। कारण की ह्या फडणवीस जाऊन तिथं गोव्यात पण गरळ ओकून आलाय आणि आता ह्या आंदोलनाचा विषय काढला तर ती सांगते की पोलीस हँडल करतील म्हणून। तर ह्या फडणवीसला सांगायचंय की जर एका जरी आमच्या भावाला बांधवाला जर फक्त काठी जरी उघरली ना तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील आणि एका चिमटभर चटणीत 100 तरी पोलिस डोळ्यात आग पडून त्यांचे काय हाल होतील ही सरकारने विचार करावा। ही एक आम्ही प्लॅन केलाय बांधवांनो। तर आम्ही प्रत्येक जणींनी 5-5 किलो चटणी सोबत घ्यायची ठरवली आणि त्याचं नियोजन पण केलंय आणि तयारी पण आहे। दादा जर म्हणले की आपल्याला उद्याच निघायचंय तर आमची उद्या सुद्धा निघायची तयारी आहे बांधवांनो। तर आम्ही जसं हे एक प्लॅन रचलाय आणि हे केलंय तसं तुम्ही पण एक प्लॅन रचा की आपल्या शेतात आपण काम करत असताना ज्यावेळेस काय काय ह्याचा आपण वापर करतो की जसं गोपन असते बघा आपल्याकडे, तर ती गोपन पण प्रत्येक बांधवांना आपल्या जवळ ठेवा। एका दगडाच्या टोल्यात एक पोलीस आऊट झाला पाहिजे। प्रत्येक बांधवांना एक ठिक भरून दगडाचे गोटे घ्यायचे आणि गोपन प्रत्येकाने जवळ ठेवायची। प्रत्येक शेतकऱ्याकडे ती असतीच आणि ती ठेवायची की एकतर आता आपल्याला दादानी परवानगी दिली, एकतर ह्या पोलिसांच्या ह्या सरकारच्या वाटत जायचं नाही, आपण गप गुणानं शांततेत जायचं आणि आपलं आरक्षण घेऊन यायचं। आणि जर ह्या पोलिसांनी काठी जर उघरली तर त्यांची अशी दशा करून ठेवायची बांधवांनो की फक्त मराठा म्हणलं की माग सरकला पाहिजे। ह्याची प्रत्येकानं नोंद घ्यायची आणि प्रत्येकानं ह्या निवेदनानं चलायचंय। कारण की ह्या सरकारच्या गांडीत दम नाही आपल्याला समोरून आपल्यावर वार करायचा। हे सरकार फक्त मागून आपल्यावर वार करते आणि ते तसे त्याचे प्रयत्न चालू आहेत। तर आपण जे आहे ते आपण समोरच्याला सावध करतोय। ह्या सरकारला सुद्धा आम्ही सावध करायलोय की आम्ही असं करणार आहोत, एकतर डवचणार नाही, जर डवचिलं तर त्याचा काटा निघाल्याशिवाय भाग सरकणार नाही। कारण की आम्ही आता जे चाललोय ती समाजाच्या पायावर जीव अर्पण ठेवून करून चाललेलो आहे। ही ह्या फडणवीसनं ह्याची दखल घ्यावी आणि तुला काय गनिमिकावा करायचा आहे किंवा कसं षड्यंत्र करायचंय ती करायचं। शेवट आमच्या पण रक्तात जिजाऊचं रक्त आमच्या पण ह्याच्या अंगामध्ये आहे, महाराणी तारा राणीचं रक्त आहे, महाराणी येसुबाईचं रक्त आहे। जर आमच्या रक्तात एक ठिणगी जर पडली तर अख्खा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि अख्ख्या महाराष्ट्राची राख रांगोळ झाल्याशिवाय राहणार नाही। जिथं मराठा नाही तिथं महाराष्ट्र सुद्धा नाही। ही धमकी नाही तर ही इशारा आहे। ही फडणवीस सरकारला लवकरात लवकर ही सुद्धा त्याच्या कानावर गोष्ट जावी आणि होता होईल एवढा ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचावा। जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा कोटी कोटी मराठा।